मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज मुंबईत MMRDAच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात येतोय। वरळीत मुंबई पारबंदर इथल्या प्रकल्पांतर्गत वरळी शिवडी उन्नत मार्गाचं भूमिपूजन देखील करण्यात येतंय। त्यानंतर कलानगर जंक्शन इथल्या नव्या उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचंही उद्घाटन मुख्यमंत्री करतायत। एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दृश्यांमध्ये दिसतात। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या विविध कामांचा शुभारंभ करतायत। बीकेसीतील सायकल ट्रॅक स्मार्ट पार्किंगचं देखील आज लोकार्पण करण्यात येतंय। आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मुंबईत MMRDAचे जे विविध प्रकल्प आहेत त्या काही प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात येतोय आणि त्याची दृश्य आहेत। वरळीत मुंबई पारबंदर इथल्या प्रकल्पांतर्गत वरळी शिवडी उन्नत मार्गाचं भूमिपूजन करण्यात येतंय आणि त्यानंतर कलानगर जंक्शन इथल्या नव्या उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचंही उद्घाटन करण्यात येत आहे। त्यासोबतच बीकेसीतील सायकल ट्रॅक आणि स्मार्ट पार्किंग योजनेचं ते लोकार्पण करतील। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध कामांचा शुभारंभ करतायत। वरळी शिवडी उन्नत मार्गाचं भूमिपूजन करतायत। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील आहेत। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आहेत, अनिल परब आहेत, शिवसेनेचे नेते, त्यासोबत एकनाथ शिंदे देखील आहेत। वांद्र्यातील उड्डाणपुलाच्या मार्गिकेचं त्यांनी आता लोकार्पण केलेलं आहे। बीकेसीतील सायकल ट्रॅकचाही शुभारंभ करण्यात येतोय। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचा शुभारंभ होतोय। सायकल ट्रॅकचं लोकार्पण देखील करण्यात आलंय। वांद्र्यातील उड्डाणपुलाच्या मार्गिकेचंही लोकार्पण करण्यात आलंय। त्याचबरोबर वरळीत मुंबई पारबंदर इथल्या प्रकल्पांतर्गत वरळी शिवडी उन्नत मार्गाचं भूमिपूजन देखील करण्यात येईल। त्यानंतर कलानगर जंक्शन इथल्या नव्या उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचंही उद्घाटन करण्यात येईल। तर बीकेसी जो की अतिशय महत्त्वाचा भाग मानला जातो मुंबईतला, तिथे सायकल ट्रॅक आणि स्मार्ट पार्किंग योजनेचंही त्यांनी लोकार्पण केलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी वेदांत नेब आता आपल्या सोबत आहेत। वेदांत, काय अधिक तपशील आहे, काय अपडेट्स आहेत याबद्दल? सौरभ, सर्वात महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे, कारण कलानगर जंक्शन मध्ये 3 मार्ग एका ठिकाणी येतात आणि त्यामुळेच गर्दी होत होती, वाहनांची गर्दी, वाहनांची वर्दळ आणि त्यामुळे ट्रॅफिक जॅमची समस्या व्हायची। पीक आवर ज्याला आपण सकाळी किंवा मग संध्याकाळच्या वेळेला जेव्हा ऑफिस सुटायचे तेव्हा ही ट्रॅफिक जॅम व्हायची आणि त्यानंतर या उड्डाणपुलाचं आज उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होते। सोबत आपण बघतोय मंत्री आदित्य ठाकरे असतील, एकनाथ शिंदे आहेत, आरे राजीव जे MMRDAचे आयुक्त आहेत, ते हे या मार्गिकेचं उद्घाटन करतात। ही मार्गिका बीकेसी पासनं पुढे वरळी सिलिंगच्या रस्त्यापर्यंत असणार आहे। सोबतच अशा या उड्डाणपुलालगत 3 मार्गिका एकत्र येणार आहेत। त्यामध्ये बीकेसी ते वरळी सिलिंगचा, वरळी सिलिंग ते बीकेसी आणि धारावी ते वरळी सिलिंग असे 3 मार्गिका एकत्र येणार आहेत। त्याचं काम सुरू आहे। इतर जे 2 मार्गिका आहेत त्याचं काम जवळपास 80% पूर्ण झालेलं आहे आणि आज ज्या मार्गिकेचं उद्घाटन होतंय त्या मार्गिकेचं काम पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री असतील, त्यासोबत इतर मंत्री आणि MMRDAचे आयुक्त या मार्गावरून आपण बघतो की वाहनं एका मागे एक जात आहेत। सध्या तरी जी माहिती मिळते 2 व्हीलरसाठी 3 व्हीलर जे असतील त्यांच्यासाठी ही जी मार्गिका आहे, हा जो उड्डाणपूल आहे सध्या तरी सुरू केला जाणार आहे। मात्र 4 व्हीलर्स असतील त्या या उड्डाणपुलावरून जातील। ज्या प्रकारे बीकेसीचं आपण उद्घाटन केलं होतं तिथे सुद्धा बघितलं होतं की 2 व्हीलर्स अलाउड नाहीत, अगदी तशाच प्रकारे इथे सुद्धा असणार आहे। आणि या मार्गिकेच्या उद्घाटनानंतर जी ट्रॅफिक जॅम व्हायची ती ट्रॅफिक जॅम होणार नाहीये आणि बीकेसी मधनं सरळ वरळी सिलिंगला ज्यांना जायचं असेल किंवा दादर मार्गात जायचं असेल, माहीमला जायचं असेल त्यांच्यासाठी महत्त्वाचा आणि तितकाच फायदेशीर असणारा हा उड्डाणपूल असणारा ही मार्गिका असणार आहे। सौरभ, बरोबर, काही प्रकल्पांचा शुभारंभ झालाय, काही प्रकल्पांचं लोकार्पण देखील झालंय, त्यामुळे मुंबईकरांचं जगणं अधिक सोपं आणि सुकर करणारे यातले काही प्रकल्प आहेत। धन्यवाद वेदांत या सगळ्या माहितीबद्दल।